मनात तीच आणली घरात। हॉटेल भाग्यश्रीचा बर्थडे होता म्हणून खास भाग्यश्रीला गिफ्ट फॉर्च्युनर दिली। हॉटेल भाग्यश्री। हल्ली सोशल मीडियावर एक ट्रेंड पाहायला मिळतो। हॉटेल भाग्यश्रीचा मालक फॉर्च्युनर घेऊ शकतो आणि आपण पदवीधर असूनही दुचाकीवर फिरतो। अशा पोस्ट, रील्स, व्हिडिओचा मळलेला सूर असा आहे की शिक्षणाचा काही उपयोग नाही, नोकरी करून काही साध्य होत नाही। पण खरं तर हा विषय शिक्षणाचा किंवा नोकरीचा नाही, हा विषय आहे व्यवसाय, धाडस, संधी आणि मानसिकतेचा। चला या मागचं वास्तव थोडक्यात पण स्पष्टपणे समजून घेऊया। व्यवसाय वर्सेस नोकरी, मूळ फरक समजून घ्या। व्यवसाय कोणताही असो, तो रस्त्याच्या कडेला असलेला एक साधं हॉटेल असो व मोठं रेस्टॉरंट, त्यातून होणारा नफा हा थेट मालकाचा असतो। एक वेळ त्याच्या हातात असलेला वडापाव त्याला 30 रुपये कमवून देत असेल तर त्यातला नफा 15 ते 20 रुपये असू शकतो। याच्या उलट नोकरी करणाऱ्याचं उत्पन्न हे निश्चित असतं। महिना पगार, कंपनी कितीही नफा कमवत असली तरी तुमच्या हाती येतो एक ठराविक पगार आणि फार तर वर्षातून एकदा बोनस। त्यामुळे कंपनीचा नफा किंवा तुमचं उत्पन्न याचं थेट नातं फारसं नसतं। स्केल आणि डिमांड, कोणतीही संधी छोटी नसते। खाद्यपदार्थ हा माणसाच्या गरजेचा विषय आहे। जर हॉटेल भाग्यश्रीमध्ये चव, स्वच्छता आणि वेळेवर सेवा या गोष्टींचं नीट भान ठेवलं गेलं असेल तर लोकांची गर्दी होणं अगदी स्वाभाविक आहे। हे डेली कॅश फ्लो असलेला व्यवसाय असतात। तुम्ही लाखो रुपये कमावणारा सॉफ्टवेअर इंजिनियर असलात तरी तुम्ही एका वेळी एकच प्रोजेक्ट सांभाळू शकता, पण हॉटेलमध्ये एकाच वेळी 100 ग्राहक बसू शकतात। स्केल आणि डिमांड या दोन्ही गोष्टी व्यवसायाच्या बाजूने असतात। रिस्क आणि रिवॉर्ड, धाडसाच्या जोखमीचं गणित। कोणताही व्यवसाय मोठं भांडवल, मेहनत, वेळ आणि रिस्क मागतो। मालकाला बँक लोन काढावं लागतं, भाडं द्यावं लागतं, स्टाफ सांभाळावा लागतो, कधी कधी तोटाही सहन करावा लागतो, पण हे सगळं स्वीकारल्यावरच तो मोठा नफा मिळवू शकतो। त्याच्या उलट नोकरी करणारा व्यक्ती सेफ झोनमध्ये असतो। त्याला मासिक पगार मिळणार हे निश्चित असतं, पण हीच सुरक्षितता त्याच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवते। माइंडसेट आणि संधी, शिक्षण वर्सेस स्किलचा गैरसमज। एखादा व्यक्ती शाळेत फारसा शिकलेला नसेल, पण त्याचं निरीक्षण, ग्राहक, वागणुकीचं ज्ञान, मार्केट समजून घेण्याची क्षमता उत्तम असते। अशा व्यक्तीकडे बिझनेस माइंड असतो। हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने स्वतःच्या हॉटेलचं मार्केटिंग, ब्रँडिंग आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने केली आहे ती कुठल्याही BBA किंवा MBA होल्डरला लाजवेल अशी आहे। त्यांनी हॉटेल बंद असल्याची बातमी एक मार्केटिंग हुक म्हणून वापरली आणि त्यावर आधारित रील्स प्रचंड व्हायरल झाल्या। या उलट शिक्षित नोकरदार माणसाला हमीची नोकरी हवी असते, त्याला दर महिन्याचं निश्चित उत्पन्न हवं असतं। त्यामुळे अनेकदा त्याचं पोटेन्शियल मारून टाकलं जातं, कारण जोखीम घेण्याची मानसिकता त्याच्याकडे नसते। शिक्षण हे साधन आहे, अंतिम उत्तर नव्हे। शिक्षण म्हणजे संपत्ती नव्हे, ते एक टूल आहे। ते आपल्याला विचार करण्याचं भान, समाज समजून घेण्याची नजर, विश्लेषणाची क्षमता आणि काही विशिष्ट स्किल देतं। पण हे स्किल्स कुठे आणि कसे वापरायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे। शिक्षण संपत्ती देत नाही, पण संपत्ती कशी मिळवायची हे शिकण्याची क्षमता देते। तर मित्रांनो, हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं कौतुक करा, कारण त्यांनी धाडस केलं, जोखीम घेतली आणि मार्केट समजून घेतलं। आपल्या शिक्षणाचाही अभिमान बाळगा, कारण ते तुम्हाला संधी ओळखण्याचं सामर्थ्य देतं। आणि स्वतःच्या नोकरीचा तिरस्कार करू नका, कारण ती तुम्हाला सुरक्षितता देते आणि पुढचं काहीतरी करायचं असेल तर सुरुवातीस भक्कम आधार ठरते। शेवटी एकच सांगावंसं वाटतं, गमवायला काहीच नसेल तेव्हा कमवायला सर्व काही असतं। कोण कुठून सुरू झालं याला फारसं महत्त्व नाही, कुठे पोहोचतो हे महत्त्वाचं आहे। प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडे पाहताना हे लक्षात ठेवा की त्यांच्याजवळ शिकवण्यासारखं काहीतरी असतंच। ते शिकणं हीच खरी स्मार्टनेसची ओळख आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।